20 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान दिल्याप्रमाणे मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने निघालाय। पहिल्या दिवशीचा पायी मोर्चा हा बीड मधल्या मातोरीच्या डोंगरपट्ट्यामध्ये येऊन थांबलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन मराठ्यांसाठी आरक्षण घेऊनच येणार असा निर्धार करत मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झालेत। आता शेवटचा मराठी मी तुमच्या पासून मला माहिती पण मराठ्यांची काय चालतं आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभरातून मराठा समाज हा सराटी अंतरवाली इथं दाखल झाला होता। गावखेड्यातून कोणी ट्रॅक्टर तर कोणी ट्रक मधून हजारो वाहने मुंबईच्या दिशेनं रवाना झाली होती। पायी जात असताना मनोज जरांगे यांच्या कुटुंबाची भेट झाली आणि मनोज जरांगे यांचा परिवार भावुक झाला। पंधरा दिवसाच्या भाजी भाकरीची सोय करूनच आम्ही निघालोय, त्यामुळे खाण्यापिण्याची आम्हाला चिंता नाही असं म्हणत लोक मुंबईच्या दिशेनं चालत आहेत। वीस जानेवारी पर्यंत जरांगे पाटलांनी सरकारला वेळ दिला होता, मात्र मागण्या मान्य न झाल्यामुळे आता छाताडावर गोळ्या घातल्या तरी चालेल मात्र मागे हटणार नाही असं म्हणत जरांगे पाटील मुंबईकडे निघालेत। मुंबईच्या दिशेनं पायी निघाल्यानं आमदार राजेश टोपे यांनी देखील जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। तर मुंबईच्या दिशेने जाणारे मराठा समाज बांधव हे आरक्षण घेऊनच येऊ असा निर्धार मनाशी बाळगून आगेकूच करत आहेत। महाराष्ट्रात साथ देणार आहे आणि यापुढे या अतिरिक्त मराठा बांधव या मोर्चाला जॉईन होणार आहे आणि आम्ही या ठिकाणी मुंबईकडे कूच करणार आहे। सरकारला घाम फोडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि आम्ही आरक्षण घेऊनच येऊ, त्यात आमचा जीव बी गेला तर चालेल। बीड जिल्ह्यात पोहोचताच मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। गेवराई तालुक्यातील मातोरीच्या डोंगरपट्ट्यामध्ये आजचा जरांगे पाटील यांचा प्रवास थांबलाय। परंतु मराठा आरक्षणाचा संघर्ष अजून किती दिवस सुरू राहणार आणि मुंबईच्या दिशेने चालणाऱ्या या मराठा बांधवांना आरक्षण मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अजय गाडेसह ब्युरो रिपोर्ट, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई।